आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। श्रीगोंदा नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 मधील राजकीय वातावरणाला आज अचानक वेग आला। कारण भाजपा पक्षाकडून निष्ठावंतांना डावलण्यात आल्याचा आरोप करत जयश्री कोथिंबिरे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली। शहरातील संत शेख मोहम्मद महाराज मंदिरात नारळ फोडत त्यांनी आपल्या प्रचाराची औपचारिक सुरुवात केली। त्यानंतर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये प्रभागातील नागरिकांची मोठी उपस्थिती लक्ष वेधणारी ठरली। यावेळी बोलताना जयश्री कोथिंबिरे म्हणाल्या, माझ्या प्रभागासह संपूर्ण शहरात स्वच्छता, रस्ते व पाणी पुरवठा या समस्या कायम आहेत। नागरिकांना फक्त कोट्यावधी निधी आल्याचं सांगितलं जातं, पण हा निधी नक्की कुठे खर्च होतो असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला। पुढे त्या म्हणाल्या, सर्वसाधारण नागरिक माझ्यासोबत आहेत, मी निवडून आले तरी पक्षनिष्ठा कायम ठेवणार आहे। मात्र अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अपक्ष म्हणून उतरावं लागलं। निवडणुकीच्या तोंडावर झाला हा निर्णय प्रभाग 11 मधील राजकीय गणितात नवीन रंग भरतोय अशी चर्चा शहरभर सुरू आहे। आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा। मी जयश्री बंडू कोथिंबिरे 11 नंबर वार्ड मध्ये अ मध्ये ओबीसी महिला म्हणून मी अपक्ष उमेदवारी करत आहे। माझं चिन्ह आहे बशी। हे उमेदवारी करण्याचं कारण सांगायचं म्हटलं तर भारतीय जनता पार्टी म्हणजे बीजेपीचं मी गेले 20 वर्ष झालं प्रामाणिकपणे काम केलं आणि हे काम करत असताना 2014ला मी उमेदवारी केली। त्यावेळेस कमळ चिन्हाला बघून आम्ही घेतलेले लोक जे बघून आमच्याकडे हसत होते, आज त्या लोकांना 4 दिवसापूर्वी पक्षात घेऊन पक्षाला शिवे देणाऱ्या लोकांना त्यांनी तिकीट दिलंय आणि माझ्या प्रामाणिक कार्यकर्त्यावर माझा अन्याय केलाय। या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी ठरवलं की बीजेपीचं मी 20 वर्ष काम केलं, मी कोणत्याही पक्षात गेले नाही, इंटरव्ह्यूला गेले नाही। मी असं ठरवलं अपक्ष उमेदवारी करणार, जनता माझ्या पाठीशी आहे। ताई तुमचं काम खूप छान आहे, आम्ही तुम्हाला मदत करणार, तुम्ही बिंदास उभा राहा, म्हणून मी अपक्ष उमेदवारी ठेवलेली आहे। त्याचं कारण असं आहे की आज सक्षमीकरणाचा विषय आला तर अतिशय महिलांसाठी इतर नगर परिषदेमध्ये काहीही काम केलेलं नाही। मी महिलांसाठी कित्येक प्रशिक्षण राबवले आहेत। आधार कार्ड असो, त्यांचे सगळे रेशन कार्ड असो, जे काही बचत गटाचे काम असतील, तुम्ही कोणत्याही महिलेला श्रीगोंदा शहरामध्ये विचारा, मी मर्यादित काम केलेलं नाही, पूर्ण शहरामध्ये तालुक्यामध्ये काम केलं। आणि हे काम करत असताना माझ्यावर जर अन्याय झाला तर मी कितपर्यंत गप्प बसलं पाहिजे? जनता माझ्या पाठीशी आहे, जनतेने ठरवलं आहे। ताई तुम्ही अपक्ष राहा, कशा राहा, आम्हाला पक्ष बघून आम्ही मतदान करणार नाही, आम्ही तुम्हाला बघून मतदान करणार आहे। त्याचं कारण असं आहे की काम करणारा नगरसेवक आपल्याला पाहिजे। आणि मी 11 नंबरमध्ये आम्हाला पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे, महिलांचे एवढे हाल होतात। आज मी स्वतः कित्येक वर्ष हंडेने 2-2 हंडे पाणी वाहिले, महिलांचे हाल मला आता बघवत नाही। 4थ्या मजल्यावरचं पाणी यांचं गेलं कुठं? हे अशा आश्वासनं त्यांनी दिलेले आहेत। आज सगळ्या श्रीगोंदा शहराची घाण आमच्या 11 नंबर वार्डात आणून टाकलेली आहे। त्याची काही व्यवस्था, त्याच्यावर काही प्रक्रिया असतात ना, सरकारने भरपूर त्याच्यावर काही योजना आहेत, त्या अजिबात राबवत नाही। प्रत्येक गोष्टीवर ते फक्त निधी आणतात, लोकांना सांगतात 200 कोटी आणले, 150 कोटी आणले, गेले कुठे? आज तुम्ही हे साम्राज्य बघा, श्रीगोंदा शहराचं अतिशय सर्व धूळ आहे। ह्या धुळीच्या साम्राज्यात आता मध्येच एक जणाचा ॲक्सिडेंट झाला, खड्ड्यात गाडी गेल्यामुळे। आज मला इतकी भीती वाटते, मी एवढी गाडी चालवते तरी असं वाटतं आपला ॲक्सिडेंट होईल का, काय होईल का? छोट्या छोट्या मुलींनी गाडी कशा चालवायच्या? त्यांच्या आज आई वडील लांब असतात, वाडे वस्तीवरून मुली येतात, हा शिक्षणाचा प्रश्न आहे। हे प्रत्येक माणसाच्या प्रश्न सोडवण्यासाठी मी इथं उभा आहे आणि मी हार मानणार नाही, कारण सर्व जनता माझ्याबरोबर आहे। माझ्या बरोबर मी जनतेला सांगितलंय, माझ्याबरोबर नाही फिरले तरी चालेल, मला मतदान करा, कारण त्यांनी सांगितलंय ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। त्यासाठी खूप लोक घेऊन फिरणं किंवा पैशाची उधळमान करणं ही इलेक्शनची बाजू नाही। ह्यांनी फक्त म्हणतात ना, धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती आहे, हे त्यांना येत्या 2 तारखेला जनता 11 नंबरची दाखवून देणार आहे। आणि मी अपक्ष उमेदवार, तुम्ही मला जनता खूप मताधिक्याने निवडून देणार आहे, एवढा मला आत्मविश्वास आहे। आज मी 2 व्हीलरची रॅली काढली, ह्या रॅलीमध्ये मोहम्मद बाबांच्या मंदिरापाशी प्रचाराचा नारळ फोडला आणि वेगवेगळ्या ठिकाणी आज माझं स्वागत झालं। आज माझं मन भरून आलं की मी जे काम केलं इतक्या वर्ष त्याचा मला आज पावती मिळालेली आहे, कारण हा फक्त हुरूप ह्या जनते माईबापामुळे आहे। ही जनता मला 100% निवडून देणार आहे आणि निवडून आल्यानंतर मी बीजेपीमध्येच जाणार आहे, एवढा मात्र मी शब्द तुम्हाला देते, कारण मी पक्षनिष्ठ आहे। प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय केला तर लक्षात घ्या, जेवढे हे वरती गेले तेवढे खाली आल्याशिवाय राहणार नाही। येत्या 2 तारखेला ही जनता दाखवून देणार आहे। धन्यवाद। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।